नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळुंगेकर. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. नूतन ऑडिओमेट्री रूमचे उद्घाटन. डहाणू येथील अनुताई वाघ कर्णबधीर विद्यालयात नव्यानं बांधण्यात आलेल्या अद्ययावत अशा ऑडिओमेट्री रूमचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. DSV चॅरिटेबल फाउंडेशन आणि मैत्र परिवार मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 6 लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या ऑडिओमेट्री रूमचे उद्घाटन DSV चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष गुरुनाथ आजगावकर, श्रीमती सारिका कांबळे, आदित्य काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ठाणे जिल्हा स्त्री जागृती समितीचे अध्यक्ष श्रीमती मधुमती राऊत, सल्लागार प्रदीप राऊत, मुख्याध्यापक प्रेमचंद दाभाडे तसेच मैत्र परिवारतर्फे अध्यक्ष संतोष दळवी, श्रीमती शिल्पा दळवी, सुधीर काळकर, प्रकाश कातळकर सर्व मान्यवर उपस्थित होते. यावेळी आजगावकर यांनी गेल्या 44 वर्षापासून कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी निस्वार्थपणे शिक्षक वर्ग करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच यापुढे सुद्धा संस्थेला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सदर कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील इयत्ता 10वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या कर्णबधीर विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच DSV फाउंडेशनमार्फत विद्यार्थ्यांना श्रवण यंत्राच्या बॅटरीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पूनम पाटील यांनी तर संदीप राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, मी पूनम निलेश पाटील, ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समिती संचालित मूकबधीर बाल विकास केंद्र डहाणू या शाळेत वाचा उपचार तज्ञ म्हणून काम करते. आज आपण ही ऑडिओमेट्री रूम बघत आहोत, जी आपल्याला DSV व मैत्र परिवार मुंबई यांच्यातर्फे मिळालेली आहे. या रूम मध्ये मुलांचे श्रवणालेख काढले जाते. श्रवणालेख म्हणजेच या रूम मध्ये हा ऑडिओमीटर आहे. ऑडिओमीटरवरनं मुलांची कानाची तपासणी केली जाते. मुलांची कानाची तपासणी करून मुलांना योग्य ते श्रवण यंत्र देऊन त्यांना त्यांच्या वाचा भाषा विकासासाठी त्याची मदत होते. आमच्या शाळेत ह्या सध्या स्थितीमध्ये आमच्या शाळेत 101 विद्यार्थी असून संपूर्ण शाळेतील डहाणू तालुक्यातील ही एकमेव ऑडिओमेट्री रूम असल्याने ह्याचा डहाणू तालुक्यातील परिसरातील लोकांना सुद्धाही याचा फायदा मोफत घेण्यात येईल. तरी कोणीही ज्यांना ऐकण्यासाठी बोलण्यासाठी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी मूकबधीर शाळेमध्ये संपर्क साधावा. तिथे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिले जाईल. या पुढील माहिती तुम्हाला शाळेचे सल्लागार श्री प्रदीप राऊत सर देतील. ही अद्ययावत श्रवणालेख कक्ष म्हणून जो आहे ह्याच्यामध्ये मुलांची टेस्ट केली जाते. ह्याच्यामध्ये दोन्ही कानाच्या वेगवेगळ्या टेस्ट होतात. त्याप्रमाणे बोन टेस्ट होते. शिवाय फ्री फील्ड टेस्ट, जे रांगतं मूल असते की जे मुलगा किंवा मूल रिस्पॉन्स देणार नाही अशा वेळेला त्या रूममध्ये त्यांना सोडून खेळाला सोडून दोन्ही बाजूने आवाजाच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी देऊन त्या मुलाची देखील टेस्ट केली जाते. आणि ह्या मुलांना डहाणू शाळेतील सर्व मुलांना डहाणूच अशी सुविधा नसल्यामुळे अलिबाग बांद्रा येथे टेस्टसाठी घेऊन जावं लागत असे. त्यामुळे आता ही सुविधा इथे झाल्यामुळे ह्या कानाच्या सगळ्या चाचण्या श्रवणयंत्रात मिळवण्यासाठी ज्या चाचण्या आवश्यक असतात त्या सगळ्या चाचण्याची जी चाचणी ह्या श्रवण कक्षामध्ये डहाणू येथेच होते. ह्यासाठी आमच्याकडे ऑडिओलॉजिस्ट स्वतः ह्या सगळ्या टेस्ट घेत असतात. शिवाय हा शाळेमध्ये शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांच्या 2-2, 3-3 महिन्यांनी ज्या टेस्ट करणे आवश्यक असतं की त्यांच्या अभ्यासात किती प्रगती झालेली आहे, त्यांच्या हिअरिंगमध्ये किती प्रगती झाली आहे, त्या देखील टेस्ट ह्या ठिकाणी घेतल्यामुळे ह्या एक चांगली सुविधा ह्या शाळेला उपलब्ध झाल्यामुळे मुलांचा ह्याच्यामध्ये शैक्षणिक विकास घडून येणार आहेत, ह्यात काही शंका नाही. हे हेडफोन्स मुलं दोन्ही कानाला लावले जातात आणि दोन्ही कानाची एकत्र चाचणी आणि दोन्ही कानाची वेगवेगळी चाचणी ह्या हेडफोन्समधून केली जाते. बाहेरचे ऑडिओलॉजिस्ट असतात ते वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल त्यांना देत असतात आणि त्या कोणत्या सिग्नलला ते रिस्पॉन्स देतात त्याप्रमाणे त्यांना स्वर व्यंजनं कुठली ऐकतात त्यांचं नोट डाऊन केलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे कानाच्या मागे आपले असलेले बोन कंडक्शन्स, हे बोन कंडक्शन पण ते ऐकण्याचं काम करत असतात. तर त्या बोनद्वारे देखील मुलांना किती इयरिंग आहे ह्याची टेस्ट पण स्पेशली इकडे केली जाते. आणि बोन कंडक्शन आणि इयर कंडक्शन ह्या दोन्ही मिळून जे सरासरी काढून त्याप्रमाणे त्याचं इयरिंग लॉस किती आहे हा पण इकडे घेतला जातो. त्याचप्रमाणे काही मुलांना रिस्पॉन्स देण्याकरता अडचण होत असेल तर अशा प्रकारे सिग्नलची सिस्टम इकडे असते. त्याने बटन दाबलं की रिस्पॉन्स मिळाल्याचा सिग्नल बाहेर मशीनमध्ये जातो आणि त्याप्रमाणे ऑडिओलॉजिस्ट त्याप्रमाणे नोट डाऊन करतात आणि श्रवणालेख काढला जातो.
अशा प्रकारची वातानुकूलित अशी 100% चाचणी होणारी सुविधा डहाणूच्या शाळेमध्ये उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामुळे ज्यांनी हे डोनेशन म्हणून मैत्र परिवार आणि SV फाउंडेशन यांना आम्ही धन्यवाद देतो आणि त्यामुळे मुलांना ह्याचा खूपच शैक्षणिक विकास होणार आहे, ह्यात काय